कार शेतकरी बांधवांनो, शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी जमा होणार आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे दुसरी यादी आली. आता दुसऱ्या यादीचे रक्कम कधी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार याची संपूर्ण माहिती देणार आहोत. बऱ्याच दिवसांपासून शेतकरी प्रतीक्षेत आहे. नमो शेतकरी योजनेचा 9वा आणि त्यासोबत 10वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती कधी जमा होणार याची संपूर्ण माहिती आपण देणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ स्किप करू नका आणि चॅनलवरती नवीन असाल तर या शेतकरी भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बऱ्याच दिवसांपासून नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता 23 मार्च रोजी जमा झाला आणि 9वा आणि 10वा हप्ता याचे अजूनही वितरण झालं नाही. हा हप्ते पेंडिंग आहेत. अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यावरती एकही रुपया जमा झाला नाही आहे. आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती कर्जमाफीच्या दुसऱ्या यादीची रक्कम पुढील 2 ते 3 दिवसात जमा होईल. त्यासाठी 5 ते 7 हजार कोटी एवढा निधी उपलब्ध केलेला आहे आणि 17 लाख शेतकरी यासाठी पात्र झालेले आहेत दुसऱ्या यादीच्या टप्प्यात. परंतु आता ज्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता अद्यापही जमा झाला नाही, म्हणजे अद्यापही त्याचं वितरणच झालं नाही, त्यामुळे जमा होण्याचं काही कारणच येत नाही. परंतु सोशल मीडियावरती असे व्हायरल SMS भरपूर फिरत आहे की नमोचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली. परंतु शेतकरी बांधवांनो, मिळालेल्या माहितीनुसार नमो शेतकरी योजनेचा हप्ता अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यावरती राज्य सरकारने जमा केलेला नाही आहे. हे हप्ते जमा होणार असल्याची माहिती मिळत आहे, परंतु शासनाकडून GR म्हणजे जो निधी असतो अद्यापही तो वितरित केला नसल्यामुळे हे हप्त्याचे वितरण झालेलं नाही आहे. हप्त्याचे वितरण नेमकं कधी होणार, तर ह्या हप्त्याचे वितरण जोपर्यंत कर्जमाफीची पूर्ण प्रोसेस होत नाही, जोपर्यंत कर्जमाफीची संपूर्ण लाभ शेतकऱ्यांच्या खात्यावरती जात नाही, तोपर्यंत नमो शेतकरी योजनेचा 9वा आणि 10वा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होऊ शकत नाही. आणि आता सध्या लाडकी बहीण योजनेचा सुद्धा GR मंजूर झालेला आहे. त्यासाठी 319 कोटी एवढा निधी मंजूर झालेला आहे. पण नमो शेतकरी योजनेसाठी लागणारा निधी अद्यापही राज्य सरकारने मंजूर केलेला नाही आहे. अद्यापही शासनाकडून कोणतेही आदेश निर्देश काहीच देण्यात आलेला नाही आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात भरपूर नाराजी उपलब्ध झालेली. बांधवांनो, तशी का अपडेट आली की लगेच आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत अगदी खरोखरी माहिती पोहोचवण्याचं काम आपण करणार आहोत. त्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. जय हिंद, जय शिवराय, जय महाराष्ट्र.